कसं बघता याच्याकडे मुस्लिम समाजांचे मोर्चे होते. असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे सध्याचं जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं हे केव्हाही दंगली घडू शकतात. आणि काल जे नाशिक आहे, संभाजीनगर आहे, बाकी शहरामध्ये जे आपण पाहिलं तशाच पद्धतीच्या कट कारस्थान दंगली घडवण्याचा आहे का, हा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा अतिशय वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या दंगली झाल्या नाही पाहिजे. शांत वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे. सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे. ही प्राथमिक गरज आज गृह खात्याची आहे आणि त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आज शरद पवार यांचा विदर्भ दौरा आहे, कसं बघतं ते दौरा? आज शरद पवार साहेबांचा आज विदर्भामध्ये इथे नागपूरला एक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक आमच्या रूपाताई कुलकर्णी आणि बाकी अन्य व्यक्तींचा त्यामध्ये सत्कार होणार आहे. नंतर वर्ध्याला साहेब जाणार आहे. वर्ध्याला तिथे माजी आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या त्या ठिकाणी 75वीचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आल्यानंतर नागपूरला वापस जाणार. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा आहे. साहजिकच आता विधानसभेचं वारं सुरू झालं आहे. अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अतिशय वाढली आहे. कारण की सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. कालच आपण ऐकलं कोण मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सुद्धा काल तिथे चर्चा झाली. पण आमचं ठरलंय महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये 100% येणार. आमचा मुख्यमंत्री होणार. पण आमचा मुख्यमंत्री होत असताना माननीय पवार साहेब, राहुल गांधी, उद्धवजी ठाकरे हे तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची तिथे चर्चा करून त्याचा निर्णय होईल. काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या राज्यांसोबत होत्या त्या राज्यांच्या निवडणुका घोषणा केल्या, पण महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केली. असं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती. पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते. अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार त्या निमित्तानं दिसतोय. भारतीय जनता पार्टीचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाही, नगरपंचायतच्या निवडणुका घेत नाही. आणि आता विधानसभा आहे तर त्या सुद्धा पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे. कारण की त्यांना दिसत आहे की आपला मोठा पराजय या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीची त्यांची रणनीती आहे. अजून किती निवडणुका पुढे जातात हे काही सांगता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.